आता यात आपण आलं लसूणची पेस्ट, हळद, मालवणी मसाला, आलं लसूणची पेस्ट, हळद, मालवणी मसाला, धना जिरा पावडर आणि लिंबू. हा आहे सुहानाचा मटन मसाला. हा थोडासा मी टाकते, आपण ग्रेव्ही मध्ये टाकणार आहोत. चांगल्या प्रकारे एकजीव करूया. आता तुम्ही म्हणत असाल मी यात गरम मसाला नाही टाकला, तर मी जो लाल मसाला टाकला तो आमचा मालवणी मसाला आहे, त्यात गरम मसाल्याची गरज नसते. सो मी गरम मसाला नाही टाकलाय. इथे थोड्या वेळासाठी आपण असंच ठेवूया, एक अर्धा तास. आता आपण वळूया कलेजीकडे. कलेजीमध्ये आपण सेम टाकणार आहोत हळद, मालवणी मसाला, धना जिरा पावडर आणि आलं लसूणची पेस्ट. ते चांगल्या प्रकारे आपण मिक्सअप करून घेऊया. थोडंसं लिंबू, ह्यालाही चांगल्या प्रकारे मसाला लागलेला आहे आपला. हे पण आपण एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून देऊया. आता आपलं तेल गरम होत आहे, तोपर्यंत त्यात बारीक कांदा आणि ह्या लसूणच्या पाकळ्या. आता यात आपण टाकणार आहोत तेजपत्ता, मोठी वेलची आणि थोडीशी 4-5 दाणे काळी मिरी.
आपला कांदा चांगला फ्राय झालेला आहे. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आता मी यात टाकते टोमॅटो. आता यात मी टाकते कढीपत्ता, टोमॅटो, त्यात टाकते हळद, मालवणी मसाला, धना जिरा पावडर, कोथिंबीर ऍक्च्युली आपण वर टाकतो, पण तुम्ही जरा ट्राय करा. जेव्हा आपण ही ग्रेव्ही तयार करतो त्या ग्रेव्हीत टाकून बघा, खूप छान टेस्ट येते. आणि इथे मी थोडे काजू घेतलेत, जे मी नॉर्मल काजू आहेत, 2 तास पाण्यात भिजवून ठेवलेले. त्यात छान मस्तपैकी नरम झालेले आहेत, आपल्या ओल्या काजू सारखे. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. आता यामध्ये लिंबू पिळून घेऊया. आता ते वाटप आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया. आणि आपण सुहानाचा मटन ग्रेव्ही मसाला, आणि आपलं हे चवीपुरता मीठ. आधी मीठ कमीच टाकूया. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. वाव, खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. वाव, थोडंसं आपण पाणी मिक्स करूया. आता हे आपण एक 10-15 मिनिटासाठी थोडं शिजू द्या. आता इथे मी एक पॅन घेतलाय, यात थोडंसं तेल. आता आपण हे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते यात आपण परतवून घेऊया. चांगला परतवून झालेला आहे. आता हे आपण उतरवून घेऊया.
बघा आपली ग्रेव्ही ही मस्त प्रकारे रेडी आहे. वाव. आता आपण हे मटण यात ऍड करूया. आपल्याला मसाला एक 10 मिनिटं चांगला लागू द्या. आपण झाकण ठेवा. मसाल्याची ग्रेव्ही आपल्या मटणाला चांगली लागलेली आहे. आता आपण यात पाणी टाकूया. मी आधी पाणी टाकलं नाही बिकॉज मसाला आपल्या मटणाला लागणार नाही आणि मग ते थोडं चव नाही येत त्याला. थोडं अगोदर आपण 10 मिनिटं ग्रेव्ही त्या मसाल्याला चांगली लागून चिकनला किंवा मटणाला एक वेगळी टेस्ट येते. चिकन मध्ये सेम असंच करायचं आहे. आता यात आपण पाणी ऍड करूया कारण मटणाला शिजायला थोडं जास्त पाणी लागतं. आता आपण कुकर बंद करून एक 10 ते 12 शिट्ट्या घेणार आहोत. आता आपण इथे स्टार्ट करूया आपली कलेजी फ्राय. सो कलेसाठी मी कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ असं थोडं मिक्स घेतलेलं आहे. यात आपण टाकणार आहोत धना जिरा पावडर, त्यानंतर हळद, मसाला थोडासा. मसाला थोडा कमीच टाकलाय बिकॉज जेव्हा आपण कलेजी मॅरिनेट करत होतो त्याच्यामध्ये आपण मसाला वगैरे टाकलेला होता. आता हे लिंबू, आणि हे मीठ. आता हे आपण मिक्स करून घेऊया. हा आपला तवा गरम झालेला आहे. प्रमाणे मी तुम्हाला सांगितलं कुठली फ्राय वस्तू पहिली बारीक फ्लेमवर फ्राय करायची आणि थोडीशी आपली लालसर झाली वाटली की मग आपण फ्लेम थोडा मोठा करू शकतो. आता एक कलेजी एक साइडने थोडी शिजलेली आहे. आता आपण परतवून घेऊया. मी फ्लेम अजूनही बारीक ठेवलेला आहे. शिजण्याच्या मध्ये मध्ये मी एक साइडला आपलं मटण रेडी होत आहे, एक साइडला कलेजी. ही कलेजी आपली थोडी नरम आहे, चांगली कडक होईपर्यंत ती फ्राय करायची. आपली कलेजी रेडी होते, मस्तपैकी फ्राय झालेली एक साइडने. फक्त दुसऱ्या साइडने बाकी आहे की आपण खायला घेऊया. आपली कलेजी फ्राय रेडी आहे. मस्त असा कलर सुटलेला आहे. खूप छान आपलं मटण शिजलेलं आहे. आमची आजची संडे स्पेशल थाली तयार आहे.
कलेजी फ्राय, भाकरी, भात, लिंबू, मटन ग्रेव्ही अँड सॅलड. तुम्हाला आमची आजची संडे स्पेशल रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स, पुन्हा भेटू.